पटलं का पटलं? बसला विश्वास? यो राजा नाही राणा. काय झालं? थांबा, तुम्ही बघते. बघितलंस काय आता कसं पळाला ती? गावला गावला गावला. नाही, तो पप्या आता जे काही म्हणालाय का नाही ते खरंच आता. हो, हे पप्याचं सोडावं, पण अजून किती हाल होणार आहेत माझं ते सांगून सोडा. तुम्हाला सांगते ते मला वैताग आलेला असते बघा या घरचा. ते किती मोदक आणि किती ते गोड, ते असंच खात राहिलो की ते डायबिटीज होऊन जाईल की मला. मग जबाबदारी कोण घेणार त्याची? मग कशाला खाल्लं? अयो, ते कशाला म्हणजे मी राणा असतंय हे पटवून द्यायचा चान्स कशाला सोडू मी? ते मला माहित असते ते मोदकाच्या शर्यतीमध्ये राणा जिंकत असते म्हणून मी हे सगळं केलं असते बघा. ते मारक्या म्हशीला बी पटलं होतं की मीच राणा असते म्हणून. तुम्ही बघितलं का नाही ते मोदक खाताना कशी बघत होती माझ्याकडे? ते ठीक आहे, पण तुम्हाला सांगते आता मला हे काय झेपत नसते बघा. ते राणा एवढी ताकद माझ्यामध्ये नसते बघा. आणि असंच चालू राहिलं तर एक दिवस जीव जाईल किंवा माझा. मग काय करायचंय ते पैसा? ते मला काय माहित नाही, ते मला काय झेपत नसते. ते एकदाच काय ते मला या कामात मोकळं करून टाका बघा. अरे हातात काम घेतल्यावर असं मधनं सोडून जाता येत नसतंय. ठीक आहे, ते तुमचं फॅक्टरीवाल्याचं काम संपवतो आणि जातो बघा मी. पण ही अंजली काय झेपत नसते मला. ते मला असं वाटलं होतं की तिला खात्री पटली म्हणून, पण ते पूर्ण खात्री पटवणं आणि तिच्याकडनं ते सही करून घेणं लय अवघड दिसतंय बघा. हे बघ, आत्ता कुठं तुला कामात सक्सेस मिळायला लागलंय, असा हातपाय कुठं काढून बसतोस आता? इल्ले राजा कधी हातपाय गाळत नसते बघा. हा, पण तुम्ही, ते तुमचं काय? मी तुम्हाला एवढी मदत करत असते, पण ते तुम्ही ते पप्याचं ऐकून माझ्यावर अविश्वास दाखवता की हो? ते माझ्यावर डाऊट घेता तुम्ही, मग माझं मन लागत नसतंय बघा कामामध्ये. ते मला काय माहित नसते. ते फॅक्टरीवाल्याचं काम संपवून मी निघून जाते बघा. नाही, अरे आम्ही कवा डाऊट घेतला रे तुझ्यावर? काय आता तो पप्या आमासने काय बाय सांगत असतोय. आमचं बी हात दगडाखाली येत र. आम्ही आपलं एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतोय बघ. आता काय करणार? पण याचा अर्थ आम्ही तुझ्यावर डाऊट घेतोय असं झाला का? पण ते पाठिंब्याचं काय हो? पाठिंब्याचं काय ते कुठं देता तुम्ही? तुम्हाला सांगते हे अंजलीला पटवणं म्हणजे काय खायची गोष्ट नसते बघा. ठीक आहे, आजपासनं आमचा तुला फुल्ल पाठिंबा. तू काही बी कर, पण त्या मारक्या म्हशीला पटव. हा, तू जवळ तिला पटवत नाहीस तवर तुला सही मिळणार नाही. आणि आता आमासनी तुझी सही लवकरात लवकर पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही एवढी विनंती करता आणि तसं मी तुमचं मीठ खाल्लेलं असतंय मी, तर मी पटवत असते अंजलीला. मारक्या म्हशीला? हा तेच. काय र, काय झालं? ते काय नाही, ते
विचार करत असते मी. हा? ते अंजलीला कसं पटवायचं ते विचार करत असते. ठीक आहे, कर. भरपूर विचार कर. आमचा फुल्ल पाठिंबा आहे तुला. पटलं पटलं तुला, पटलं तू राहणार आहे म्हणून पटलं. तुझ्या डोसक्यात का नाही फॉल्ट झालाय पप्प्या. उगा काय बाय भरवत असतोयस आमच्या मनात. म्हणजे तो राजाच आहे. तो डोसक्यातला फॉल्ट आता रिपेअर करून घ्यायचा. हा काय बोलतो ताडी. काय झालं? तब्येत कशी आहे राणाची? भाई भाई, तुम्ही काय काळजी करू नका. लवकरात लवकर आपलं काम करणार असं म्हणल्यात राणा भाऊजी. राणामध्ये तो जोश आहे, आय एम शुअर. साहेबांना बी पटलंय तो राहणार आहे म्हणून. तू आता आमचं डोसकं खाऊ नकस. आताच सांगतोय. जरा इकडे 2 मिनिटं. इकडे 2 मिनिटं ही इकडे थांब जरा. जरा ताडी येतेस काय? काम आहे जरा. 2 मिनिटं. साहेब आलो. काय जरा 2 मिनिटं ये. जरा महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. ये इकडे ये. आलो. ये ह्याचं काय झालं बघ. ये काय आहे? कसं पटवून देऊ तुला? नाही नाही, तुला मस्ती पटवायची तर काहीच गरज नाही. आता ह्यो राजा त्या मास्तरनीला पटवणार आणि एकदा का ती मास्तरीन पटली की तो सही करणार आणि मग या इस्टेटीची मालकीन आम्ही म्हणणार. तुला कुठल्या भाषेत समजवायचं? नाही 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 नाही, तू आम्हाला समजून सांगूच नगस. तुझ्यापेक्षा लई चांगली आहे आमची समज. हा बरं, त्या साहेबा पुढे आता काही तमाशा करू नगस. राजाचं काय करायचं ते आम्ही बघतो. तू नुसतं साहेबांना कसं खुश करायचं त्याचा जरा विचार कर. मार तिकडे. काय साहेब, ते फॅक्टरीचं प्लॅनिंग काय ते तरी सांगा तवर. आहो, तुम्ही आता सणवाराचा कशाला बिझनेसच्या गोष्टी काढालाय? थांबा जरा. आपलं काम कुठपर्यंत आलंय? म्हणजे डील कधी करूया आपण? साहेब, लवकरात लवकर डील करूया. आमचा माणूस युद्ध पातळीवर काम सुरू करायलाय. आता जरा सणवार आहे तेव्हा जरा समजून घ्या. होय साहेब, ते जरा सणवार वगैरे सगळं चालू आहे ना, जरा समजून घ्या. तायडे, सणवार सोड आणि जरा डोकं वापर. ह्यो राणा हाय, राणा झाला शाना. साहेब, बाकी गणपती कसा वाटला तुम्हाला? खूप छान, आय एन्जॉयड. काय म्हणता? एक नंबर झाले होते बघा मोदक. रागवला काय माझ्यावर? ये मी चुकून बघा. हे घे. गोड आवडत नाही ना तुला? मग हे का? माझ्यामुळे डायबिटीस व्हायला नको तुला. घे. खरंच खाऊ म्हणता? हो.
अरे काय वेडाच का? थांब थांब. हे घे, बास झालं. हे घे तू. वेडायस का तू? हे दोस्तीत काय पण एवढीच जर का दोस्ती असते ना तर मोदकांना वाईट म्हटलाच नसतास तू. पण मी तर वाईट म्हणलोच नाही. मी माझ्या कानांनी ऐकलंय. हा बघा, तुम्हाला सांगते, हे नंदिता वहिनींसाठी वाईट असते बघा. हे कसं असते, वाईटासाठी वाईट ते चांगलं आणि चांगलं ते वाईट असते, म्हणून मी तसं म्हणलेलं असतंय बघा. म्हणजे तुमच्यासाठी चांगलं असतंय ते. मोदक एक नंबर झालेले असतात बघा. ते तुम्हाला अजून एक सांगते बघा, ते नंदिता वहिनींचा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून मी हे सगळं करत असते बघा. एकदा का विश्वास बसला की आपल्या घरची विस्कटलेली घडी कशी बरोबर बसणार बघा. आपलं नाही, आमचं. मी मला अजून बी लांबच समजता काय? आहेसच तू. मित्र असला म्हणून काय झालं? म्हणून काय तू घरातला आपला होत नाहीस? ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं. राणा, राणा, वहिनी साहेबांनी खाली बोलवलंय तुला. हे काय? हे मी खरडाच करणार होते. बर. तुम्ही खुश व्हाल अशी अजून एक गोष्ट आहे बरं का आमच्या गावात. व्हॉट? ते कुस्ती. बरोबर की तायडे? कुस्ती साहेब, दौलतवाडीला लय मोठी परंपरा आहे कुस्तीची. माझा बाप बी नावाजलेला पैलवान होता, महाराष्ट्रात फेमस. आणि आता आमचा राणादा कोल्हापुरात वर्ल्ड फेमस. अहो तुम्हाला सांगतो साहेब, पाय मोडलेला असताना सुद्धा वज्र केसरी मारली राणादाने. I have seen all these things on internet. पण अशी प्रत्यक्षात कुस्ती मी कधी पाहिलेली नाही. हो साहेब, आमच्या राणादाची कुस्ती बघितली का नाही? ते इंटरनेट सगळे विसरून जाल तुम्ही. हे राणाची कुस्ती म्हणजे काय विचारायचं नाही. काय राणाची कुस्ती म्हणजे काय? राणाची कुस्ती म्हणजे जगात भारी. राणाचं डाव आहेत त्यांनी फक्त राणाला जमत्यात बरं काय. हा, आणि कोल्हापुरात अशी लय पैलवान आहेत ज्यांना राणाच फक्त माती चारू शकतो. काय राणा? नाही हो, दुसऱ्या कोणाचं कामच नाही ते. काय राणा, बरोबर की नाही? अहो, राणादाच्या कुस्तीचा नादच करायचा नाही बघा. कुस्ती खेळच जबरे आहे हो. कोण किती पाण्यात आहे की नाही हे लगेच कळते बघा. राणा, आपल्या साहेबांसाठी उद्या कुस्तीचं मैदान भरूया काय? ते भरणार की हो. उद्याच भरूया. हा, आता तुझा पटकन वस्तारांना सांगून टाक की उद्याच कुस्तीचं मैदान भरवायचंय म्हणून. चालतंय की मग. या आत्ताच जात्याने वस्तांना सांगते बघा. हा, सांगून टाक, सांग. येतो. हा, ये. ह्यो चान्स आहे राणाला उघड पाडायचा. राजा आहे का राणा, ह्यो डाऊट क्लिअर झालाच पाहिजे.
आता गरम गरम चहा पिऊन घ्या. तर तुम्ही एवढं प्रेमानं देताय म्हणल्यावर प्यायलाच पाहिजे की हो. हा येईल ना. ते म्हणजे दोस्तीच्या प्रेमानं म्हणलो मी. तुमच्या बी डोसक्यात काय बी येते बघा. ते लई भारी जागा असते बघा. ते माझी फेवरेट असते. माझी हे माहित असते मला. हे आपली दोस्ती झालेली असते. ते दोस्तीचं प्रेम असते म्हणून मार खाल्ला असते बघा. पी की. पिते अरे देवा. अंजली, काय झालं ग? गोदाक्का, हा माणूस राणाजींसारखा का वागतोय? म्हणजे त्याचं बोलणं वेगळं आहे, पण हल्ली मला त्याच्या सवयी राणाजींसारखे वाटायला लागले. अगं रानाच आहे त्यो. नाही, हा वेगळाच आहे कुणीतरी. अंजली, मला एक कळत नाही. समद गाव राणा राणा म्हणते, पण तूच तेवढं राणा म्हणत नाहीस बघ. हो, कारण हा नाहीच आहे राणाजी. हा वेगळाच कुणीतरी आहे. हा फक्त दिसायला राणाजींसारखा आहे, पण राणाजी नाहीये. राणाजी असते तर जाऊबाईंच्या चुकीच्या गोष्टींना त्यांनी साथ दिलीच नसती. गावातल्या लोकांकडनं वसुल्या केल्या नसत्या, मारामारी केली नसती. आणि आता हा जो बाहेरनं माणूस आलाय ना, त्याच्यासाठी कामच केलं नसतं राणाजींनी. आता समध्या गाववाल्याने येऊन सांगितलं नव्हतं काय तक्रार नाही म्हणून. अगं राणानं कधी कुणाचं नुकसान केलं नाही आणि करणार बी नाही. हे बघ, तो राणाच आहे. आणि आता तूच म्हणलीस नव राणा आहे म्हणून. नाही नाही नाही, मी नाही म्हणाले तसं. मी असं म्हणाले की हा राणाजींसारखा वागतोय. म्हणजे त्याच्या काही काही सवयी आहेत राणाजींसारख्या, पण म्हणून लगेच काही तो राणाजी होत नाही. आणि जोवर माझी 100% खात्री होत नाही ना, तोपर्यंत मी या माणसाला राणाजी कधीच म्हणणार नाही. आता कसं समजावून सांगू बाई तुला? गणपती बापानं तुला बुद्धी द्यावी आणि तुला पटाव तो राणाच आहे म्हणून. उद्यापासून तुमच्या मुलग्याला रोज तालमीत पाठवायचं. लक्षात राहील? वसद, ते नमस्कार करते बघा. तुम्ही इकडे काय करता? हे मी तुम्हाला तालमीकडे हुडकत होतो बघा. अरे तालमीचा आणि तुझा काय संबंध राहिलाय काय? असं काय म्हणता वसद? मी बी पहिला नसते की हो. पैलवान होतास, आता नुसता शायनिंग मारणारा बोल बच्चन आहेस तू. अरे तालमीच्या नावानं बोंबच की सगळी. ते असं काय म्हणता वसद? ते तुम्ही विसरला काय तुमच्या पट्ट्याला? कुस्ती बिन खेळणारा कसला ढेकळाचा पट्ट्या? वसद, ते कुस्ती माझ्या नसानसामध्ये असते बघा. आणि आता बी मी तुमच्याकडे ते कुस्तीसाठीच आलं असते. कुस्ती? हा, ते काय झालं असते, ते मुंबईवरनं पाहुणे आले असतात बघा. ते त्यांना कुस्ती बघायची असते. मी म्हणलं आपण जाऊन सोडू किंवा कुस्ती. ते तुम्ही उद्या 2 पैलवानाला तयार ठेवता काय कुस्ती खेळायला? तुला हानू का आता? अरे तो कोण कुठला साहेब त्याला बघायसाठी कुस्ती ठेवतो आणि दुसऱ्या 2 पैलवानांनी खेळ म्हणतो. तू 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 चल इथनं, माझ्या समोर अजिबात थांबायचं नाही. निघ इथनं. वस्तात ऐका की हो, ते असं काय करता तुम्ही? ते सच्च्या पैलवानाच्या शब्दाला काही किंमत असते का नाही? हे बघ, माझ्याजवळ किंमत फक्त कुस्ती खेळणाऱ्याला. तू खेळतोस काय? मी ते नाही वस्तात, ते मला जमणार नाही बघा कुस्ती खेळायला. मग कुस्ती सर, आणि तुझ्या साहेबाला जाऊन सांग कुस्तीतला क सुद्धा दिसणार नाही म्हणून. असं काय म्हणता वस्तात?
आपणच कुस्ती केली तर आपल्याच कुस्तीचा मान वाढणार किंवा जगात. आणि सच्चा पैलवान कधी कुस्त्या नाही म्हणत नाही बघा. ठीक आहे मग, तू खेळायचीस कुस्ती.